बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 2019 पासून एक सेफ्टी किट वाटप करण्यात येत होतं, पण ते आता बंद करून 2025 मध्ये एक नवीन सेफ्टी किट आता महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील जे नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगार असणार आहे त्यांना आता देणार आहे। मित्रांनो, तुम्ही या GR ची तारीख पाहू शकता। 18 जून 2025 रोजी म्हणजेच 2 ते 3 दिवसांपूर्वी हा GR या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, त्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि किती दिवसांमध्ये तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। कारण मित्रांनो, या फॉर्मसाठी देखील 1 रुपयांचे मानधन महाराष्ट्र सरकार आता बांधकाम कामगाराकडून घेत आहे आणि त्यांना ही सेफ्टी किट देत आहे। मित्रांनो, या सेफ्टी किट मध्ये 13 वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी वस्तू आहेत आणि हा वस्तुसंच महाराष्ट्र सरकार आता 20 जून पासून वाटायला सुरुवात करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर या अर्जाचा फॉर्म लवकरात लवकर भरायचा आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला हा लाभ घ्यायचा आहे। मित्रांनो, हा GR आता मी तुम्हाला सर्वप्रथम व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे आणि त्यानंतर या पुढील प्रोसेस सांगणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा GR कोणी जाहीर केलेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत हा नोंदित पात्र बांधकाम कामगारांना आवश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट या ठिकाणी 2019 पासून एक इसेन्शियल किट वाटप करण्यात येत होती, ज्याला आपण पेटी देखील म्हणत होतो। पण या वर्षीपासून आता त्यांना धान्यासाठी पेटी, साखरेसाठी पेटी, एक वॉटर प्युरिफायर, त्यानंतर कूलर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आता महाराष्ट्र सरकार या इसेन्शियल किट मध्ये आता त्यांना पुरवणार आहे आणि या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत हा GR मिळालेला आहे। आणि मित्रांनो, या योजनेला शासन मान्यता देखील मिळालेली आहे आणि 20 जून 2025 पासून प्रत्येक बांधकाम कामगाराला या योजनेअंतर्गत अर्ज भरता येणार आहे। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण ही संपूर्ण बातमी आता जाणून घेणार आहोत। पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठमोळा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्ही टाकलेला बांधकाम कामगार योजनेअंतर्गतचा जो देखील महत्त्वाचा व्हिडिओ असेल तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। आता मित्रांनो, या ठिकाणी या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ही जी प्रस्तावना त्यांनी कोणाकोणाला केलेली आहे या ठिकाणी ते संपूर्ण टप्पे आहेत, तुम्ही हे देखील वाचू शकता याचा स्क्रीनशॉट काढून। पण आपण डायरेक्ट मेन मुद्द्यावरती येणार आहोत की मेन प्रस्तावना काय या ठिकाणी केलेली आहे। आता या ठिकाणी इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार म्हणजेच रोजगार विनिमय व सेवा शर्ती अधिनियम 1996 लागू केला आहे। याचा अर्थ असा आहे मित्रांनो, बांधकाम कामगारांना जे देखील नोंदणीकृत असतील बरं का, नोंदणीकृत असणं गरजेचं आहे आणि त्याबरोबरच तो बांधकाम कामगार या ठिकाणी सक्रिय असायला हवा। त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारकडून रोजगार विनिमयन व त्यांची सेवा शर्ती, त्यांची सेवा देखील झाली पाहिजे आणि त्यांना त्यांची सुरक्षा असेल, आरोग्य असेल आणि त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे योजना असेल किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे क्लेम असेल ते महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी राबवण्याची या ठिकाणी त्यांनी आदेश दिलेला आहे। आता इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 पासून मित्रांनो हा चालू झालेला आहे, मार्फत बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य व कल्याणकारी योजना यांची अंमलबजावणी केली जाते। आता तुम्हाला तर माहितीच असेल, या योजनेअंतर्गत तुम्हाला आतापर्यंत एक पेटीचा संच मिळाला असेल, त्यानंतर भांडी मिळाली असतील, त्याच प्रकारे तुमच्या आरोग्याच्या तपासणी झाल्या असतील। नसन झाले तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, आपण त्यावरती एक व्हिडिओ घेऊन येऊ ज्यावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी न भरता, 1ही रुपया न भरता तुमच्या आरोग्याची तपासणी काढून आरोग्याचं कार्ड तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता आणि 5 लाख रुपयांपर्यंतचा संपूर्ण खर्च तुम्ही मोफत घेऊ शकता। त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप असतील, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्कॉलरशिप घेत असाल, या संपूर्ण ज्या योजना आहेत, जे क्लेम आहेत ते महाराष्ट्र सरकारने प्रत्येक बांधकाम कामगाराच्या कल्याणासाठी या ठिकाणी स्थापन केलेले आहेत। आता या अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियमन तुम्हाला या ठिकाणी 1996च्या अंमलबजावणीसाठी त्यांनी आपल्याला हे संपूर्ण गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय। पण मित्रांनो, आता राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगाराची मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्यांना मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात। ते तर तुम्हाला मी आत्ताच व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलंच आहे आणि तुम्ही देखील या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे लाभ आत्तापर्यंत घेत आलेच असाल।
त्याचप्रमाणे या ठिकाणी या संपूर्ण गोष्टींना अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील नोंदणीकृत आणि सक्रिय म्हणजे सक्रिय या शब्दाचा अर्थ आहे जीवित अशा प्रत्येक बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट यावर्षी 2019 पासून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ती एक बॉक्स टाईप किट वाटप करण्यात येत होती, ज्यामध्ये जेवणाचा डब्बा, हेल्मेट आणि तुमच्या कामावरती तुम्हाला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या देण्यात येत होत्या. पण आता या 2025 मध्ये जून महिन्यापासून 2025 जून महिन्यामध्ये तुम्हाला जी पेटी वाटप होणार आहे त्यामध्ये तुम्हाला कामगारांसाठी जी इसेन्शियल वस्तू नाही देण्यात येणार, कामगाराच्या घरामध्ये ज्या गोष्टी इसेन्शियल आहेत त्या गोष्टी आता या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहेत, जी की तुमची 2025 ची इसेन्शियल किट असणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी ज्या गोष्टी पुरवण्यात येणार आहे त्या योजनेसंदर्भातील क्रमांक 5 येथील शासनाने मान्यता देण्यात आली आहे. आता याला मान्यता देखील आणण्यात आलेली आहे आणि तुम्हाला जी ही इसेन्शियल किट आहे यासाठी वाटप करण्यासाठी तुम्हाला तांत्रिक समिती गठीत करण्याबाबत संदर्भ क्रमांक 8. आता ही संपूर्ण जरा जड भाषा तुम्हाला वाटत असेल, पण मी तुम्हाला आता आपल्या मराठमोळ्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. आता यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासनाचा निर्णय काय केलेला आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदित आणि सक्रिय या अशा बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच त्यांची जी इसेन्शियल किट आहे ते पुरवण्यासाठी सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. आता या योजनेसाठी मित्रांनो मान्यता देण्यात आलेली आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ 20 जून म्हणजे आजच व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आजपासूनच या योजनेअंतर्गत जो फॉर्म आहे तो फॉर्म भरता येणार आहे. पण यासाठी महाराष्ट्र सरकारने काही नवीन अटी आणि शर्ती आणलेल्या आहेत. आपण त्या सर्वाधिकपणे पाहून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या या मराठमोळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला आता आपण या ठिकाणी नियम व अटी आपल्याला काय या ठिकाणी त्यांनी सांगितण्याचा प्रयत्न केलाय ते आपण जाणून घेणार आहोत. पण सर्वात अगोदर आपण हे समजून घेऊया की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी वाटप केल्या जाणार आहेत. यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पत्र्याची पेटी, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे प्लास्टिकची चटाई, त्यानंतर तिसरी आहे धान्य साठवणसाठी एक कोठी मिळणार आहे ज्याची क्षमता असणार आहे 25 किलोची. त्यानंतर चौथी गोष्ट मिळणार आहे धान्य साठवणसाठीच कोठी मिळणार आहे आणि त्याची जी क्षमता असणार आहे ती 22 किलोची असणार आहे. त्यानंतर पाचवी गोष्ट असणार आहे तुमच्या घरामध्ये बेडशीट टाकण्यासाठी एक बेडशीट या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर सहावी गोष्ट चादर दिली जाणार आहे जी की तुम्ही हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये घेऊ शकता तुमच्या वापरासाठी. त्यानंतर सातवी गोष्ट आहे ती म्हणजे ब्लँकेट, ती देखील तुम्ही हिवाळा पावसाळा वापरू शकता. त्यानंतर आठवी गोष्ट आहे साखर ठेवण्यासाठीचा एक डबा दिला जाणार आहे, त्याची क्षमता ही 1 किलोची असणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी नववी गोष्ट दिली जाणार आहे ती म्हणजे चहा पावडर ठेवण्यासाठी एक डबा दिला जाणार आहे ज्याची क्षमता या ठिकाणी 500 ग्रॅमची असणार आहे, म्हणजेच तो डबा अर्धा किलोचा असणार आहे. त्यानंतर 10वी गोष्ट आहे या ठिकाणी वॉटर प्युरिफायर दिला असणार आहेत, म्हणजे तुम्ही वॉटर फिल्टर करून तुमच्या पिण्यास वापरू शकता, त्याची क्षमता जी 18 लिटरची असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी या 10 गोष्टी या ठिकाणी वाटप केल्या जाणार आहेत आणि या संपूर्ण गोष्टी एका पेटीमध्ये येणार आहेत. ती पेटी एक या ठिकाणी तुमची इन्व्हॉल्व असणार आहे. अशा प्रकारच्या तुम्हाला 11 गोष्टी म्हणजेच 11 गोष्टी तुम्हाला महाराष्ट्र सरकार या नवीन संचामध्ये देणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय नियम व अटी महाराष्ट्र सरकारने घातलेल्या आहेत, आता आपण ते संपूर्णपणे नियम आणि अटी आपण जाणून घेऊया. यामध्ये पहिली नियम आणि अट आहे म्हणजेच मंडळाकडील नोंदित आणि सक्रिय बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. म्हणजेच जे बांधकाम कामगारांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांच्याकडं त्यांचं जे स्मार्ट कार्ड आहे ते स्मार्ट कार्ड असायला पाहिजे, तेव्हाच त्यांना लाभ मिळणार आहे. कुठल्याही बांधकाम कामगाराला दिला जाणार नाही आणि तो बांधकाम कामगार महाराष्ट्रातच राहणारा असावा. या पात्रताधारक कामगारांनी विविध नमुन्यातील मागणी अर्ज जो असणार आहे त्यांचा तो या ठिकाणी त्यांना भरावा लागणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच हा किंवा तुम्ही त्याला इसेन्शियल किट अशी म्हणू शकता ही त्यांना पुरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट काय आहे, मंडळा अंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या अत्यावश्यक वस्तुसंच किंवा इसेन्शियल किट मध्ये खालील वस्तूंचा समावेश असेल. ते तर मी तुम्हाला आता समजून सांगितलेलं आहे की कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर
तिसरी या ठिकाणी तुमची नियम व अट असणार आहे, मंडळाअंतर्गत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक जो इसेन्शियल किट पुरवण्याबाबत जो निविदा पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. तुम्ही सायबर सेतूमध्ये देखील फॉर्म भरू शकता, पण शक्यतो होता होईल तेवढे तुम्ही जिल्हा सुविधा केंद्र या ठिकाणी फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही तालुका सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन तुमचा फॉर्म हा भरू शकता. आता या ठिकाणी नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनाजवळ सादर करावा. तसेच या संपूर्ण प्रक्रियेकरिता उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 1/12/2016 रोजीच्या शासन निर्णय व त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांमधील तरतुदी काटेकोर पालन करावे. आता तुम्ही संपूर्ण ज्या योजना अंतर्गत फॉर्म भरत आले आहात त्या संपूर्ण तुम्हाला नियम व अटी त्या ठिकाणी तुम्हाला तालुका सुविधा केंद्र किंवा जिल्हा सुविधा केंद्र या ठिकाणी सांगितल्या जातील आणि त्यानंतर तुमचा जो फॉर्म असणार आहे तो फॉर्म या ठिकाणी भरून घेतला जाणार आहे. त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणारे सुधारित अत्यावश्यक संच यामधील वस्तूंचे दर, पुरवठा, वाहतूक, वितरण व सर्व करांसह निश्चित करण्यात यावे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काही फी सांगितली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 100 रुपये फी असेल किंवा 200 रुपये फी असेल, ही फी तुम्हाला भरून तुमचा जो फॉर्म आहे तो भरावा लागणार आहे. त्यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे अत्यावश्यक संच या निविदा स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक संच मधील वस्तूंच्या दर्जाची शासन मान्य प्रयोगशाळेकडून तपासणी व खात्री करून घ्यावी व तसेच प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर अशा वस्तूंची पात्र लाभार्थ्यास वितरणाची कार्यवाही करावी. आता ही जी गोष्ट आहे ही तुमच्यासाठी नाही आहे, ही कोणासाठी आहे? जिल्ह्याचे जे जिल्हा सुधार अधिकारी असतात किंवा ज्यांनी या योजनेची स्थापना केलेली आहे व काही जे कामगार अंतर्गत जे मोठे अधिकारी असतील जे की या योजनेचं मॅनेजमेंट पाहतात, ही जी योजना आहे किंवा ही जी अट आहे ती त्या लोकांसाठी आहे. अशा प्रकारचे मित्रांनो पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच प्राप्त झाल्याने प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी खात्री करावी व पुरवठा केल्याची पोचपावती ही बांधकाम कामगाराला या ठिकाणी त्याला द्यावी लागणार आहे असं महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे. आणि या प्रकारे तुम्हाला ही जी योजनेअंतर्गतची मित्रांनो सेंच किट मिळणार आहे, ही तुम्हाला वाटप केली जाणार आहे मित्रांनो. तरी तुम्हाला काय करावं लागणार आहे या ठिकाणी मित्रांनो, आता मी तुम्हाला समजून सांगतो डॉक्युमेंट्स या ठिकाणी काय काय लागणार आहेत. मित्रांनो जर तुम्ही जिल्हा सुविधा केंद्र किंवा तालुका सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन हा फॉर्म भरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते देखील तुम्हाला आजच्याच व्हिडिओमध्ये समजून सांगितलं जाणार आहे. पण मित्रांनो जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ बाकीच्या कामगार मित्रांमध्ये शेअर केला नसेल तर आजच हा व्हिडिओ त्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओबद्दल माहिती कळणार आहे आणि हे जो नवीन क्लेम आलेला आहे या नवीन क्लेमचा ते लाभ घेऊ शकतील. आणि ही जी 11 गोष्टींचा वस्तू संच मित्रांनो वाटप होत आहे याचा लाभ त्यांना देखील मिळणार आहे. त्यामुळे आजच हा व्हिडिओ त्या मित्रांमध्ये शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअपमध्ये, इंस्टाग्राममध्ये, फेसबुकमध्ये प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ शेअर करून टाका आणि त्यांना देखील व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला ठेवा. आणि तुम्ही देखील लाईक करून सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज असा जो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाला यानंतर देखील असाच व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळेल आणि तुम्ही त्या योजनेचा लाभ कमी दिवसांमध्ये घेऊ शकता. कारण जेव्हा जिल्हा सुविधा केंद्रामध्ये गर्दी होते त्यावेळेस तुम्हाला लाभ मिळण्यासाठी टाइम लागतो, वेळ लागतो. पण जर तुम्ही लवकरात लवकर लाभ घेतला तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणे लाभ देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत असतं. आता मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात आलेलं स्मार्ट कार्ड या ठिकाणी लागणार आहे. स्मार्ट कार्ड कशासाठी? त्यावरती तुमचा नोंदणी क्रमांक असतो, तुमचं नाव असतं, तुम्ही महाराष्ट्रातच राहताय का याचं प्रमाणपत्र असतं. त्यामुळे स्मार्ट कार्ड तुमचं जे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कार्ड देण्यात आले त्याला स्मार्ट कार्ड म्हटलं जातं. तुम्हाला ते या ठिकाणी लागणार आहे. स्मार्ट कार्ड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे. आधार कार्ड कशासाठी? तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन असतं ते ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमचा आधार कार्ड लागणार आहे. आणि तुमचं जे स्मार्ट कार्ड असणार आहे त्या स्मार्ट कार्डला तुम्ही एक मोबाईल नंबर रजिस्टर केलेला असेल, तोच रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ज्यावरती OTP दिला जाईल आणि तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहात मित्रांनो. आणि त्यानंतरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे
तुम्ही हे संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन जिल्हा सुविधा केंद्र, तालुका सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरू शकता आणि या योजनेअंतर्गत या वस्तू संचाचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाणार आहे. तर मित्रांनो, भेटूया अजून एक महत्त्वाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.